मी छत्रपती शिवाजी महाराज, भगवान बिरसा मुंडा, राघोजी भांगरे यांच्या प्रति नमन होतो। आणि आज हा आदिवासी दिन अत्यंत उत्साहाने साजरा करत असताना एक आदानी नावाचं भूत हे आपल्या समाजावर आणि जुन्नर तालुक्यावर लादले जातं का, अशा प्रकारची भावना आजच्या या शुभदिनी आपल्या डोक्यावर आलेली आपण पाहायला मिळत। पण आदिवासी समाजाच्या बांधवांनी काळजी करायचं काही कारण नाही। आम्ही व्यासपीठावर असणारे सगळ्याच पक्षाचे नेते मंडळी भक्कमपणे तुमच्या पाठीमागे उभा आहे। मी मागे सांगितलं होतं, अदानी आला नाही तर अदानीचा बाप जरी आला तरी हा प्रकल्प आम्ही होऊन देणार नाही। जी 21 तारखेला जी नियोजित प्रदूषणाची मीटिंग लावलेली आहे, ही मीटिंग एकतर होऊनच देणार नाही आणि जबरदस्तीने जर ती मीटिंग घ्यायची इथं वेळ आली तर दोन हात करू पण त्या अधिकाऱ्यांना जुन्नर तालुक्यामध्ये पाऊल सुद्धा ठेवू देणार नाही। अशा प्रकारची भूमिका आपण सर्वांनी घेतली गेली पाहिजे। आणि म्हणून हा प्रकल्प हा का नको, कशा पद्धतीने आपल्यावर अन्याय होणार आहे याचा मी पुनरुच्चार करणार नाही। किरणने अत्यंत सुंदरपणे सांगितलेलं आहे। हा जो आदिवासी समाज आहे हा आमच्या जुन्नर तालुक्याची शान आहे। जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने आपली जुन्नर तालुक्याची भूमी ही पवित्र झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केले त्यामध्ये अनेक जाती धर्माच्या लोकांनी सहभाग घेतला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा तो विचार होता की आपण कुठे जन्माला आलो याच्यापेक्षा आपल्या भोवतालचे लोक जे आपल्या परिस्थितीमध्ये जन्माला आले आहेत हे सगळे बांधव आपल्याला बरोबर घेऊन पुढे गेलं पाहिजे। म्हणून या समाजावर कुठल्याच प्रकारचा अन्याय होणार नाही याचा सर्वच राजकीय पक्षाचे नेते आम्ही निश्चित प्रकारे काळजी घेऊ आणि हा अदानीचा प्रकल्प जो आहे तो आमच्या जुन्नर तालुक्याच्या आदिवासी बांधवांवर लादला जाणार नाही याची मात्र काळजी आम्ही घेऊ। फक्त मला घाटघर आणि आजनावळ्याच्या बाधित शेतकऱ्यांना विनंती करायची आहे की जसा हा प्रकल्प आपल्यावर नको असं तुम्ही जे म्हणताय तसेच काही ठराविक शेतकऱ्यांचं एक वेगळं मत प्रवाह माझ्या कानावर आलेला आहे। आपली एकजूट असणं हे खूप महत्वाचं आहे आणि हा एकजूटपणा जसं त्यांनी सांगितलं ही फक्त आता ट्रेलर करतात ते जर परस्पर प्रकल्प लादला गेला आदिवासींच्या कायद्याला जर फाटा दिला तर फक्त हे अदानीपुरतं सीमित नाही राहणार, अशा अनेक प्रकल्प येणार आणि आपल्या जमिनी घेतली जाणार। म्हणून आत्ताचा जो लढा आहे हा मोठा असला पाहिजे। कुठल्याच प्रकारचं राजकारण राजकीय पक्ष त्यांच्या विरुद्ध काही आलं नाही पाहिजे आणि जे हरामखोर याची दलाली करून पैसे घेऊन त्यांचे एजंट घेऊन काम करण्याची जर प्रक्रिया राबवत असेल तर पहिले हरामखोरला वटणीवर आणून त्यांना घरी बसवलं पाहिजे। अशा या मताच्या आपण आधी इथं चंग बांधला पाहिजे। मी पुन्हा एकदा तुम्हाला तालुक्याचा लोकप्रतिनिधी नात्याने तालुक्याच्या आम जनतेच्या वतीने जागतिक आदिवासी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। नगरीचे नगराध्यक्ष सुजाता कांजळे आणि माझ्या समेत आलेले सर्व सहकारी या सर्वांच्या वतीने शुभेच्छा। धन्यवाद। जय शिवराय, जय आदिवासी। हा त्याचबरोबर मी आमदार असताना आदिवासी समाजाच्या क्रांतिकारकांचं एक स्मारक व्हावं अशा काही तरुणांची मागणी होती। ते स्मारक आपण 50 लाख रुपये आपले नेते अजितदादा पवार साहेबांनी आपल्याला दिलेलं आहे। दादा आपल्यात राहिले नाही पण त्या स्मारकाचं काम पूर्ण झालंय। त्याच्यावर बसवणारे जे क्रांतिकारकांचे पुतळे आहेत ते सुद्धा तयार आहेत। या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या आधी त्याचं लोकार्पण करावं अशा तयारीमध्ये आम्ही होतो। काही तांत्रिक अडचणी आहेत ते येत्या काही दिवसामध्ये दूर होतील आणि 1 महिन्याभराच्या दरम्यान हे क्रांतिकारकाचं स्मारक हे खुलं केलं जाईल असं तुम्हाला इथं आश्वासित करतो। धन्यवाद। जय आदिवासी। धन्यवाद।